नमस्कार मित्रमित्रांनो, आज आपण बनवणार अगदी झणझणीत, चविष्ट आणि घरच्या घरी करता येणारी ती म्हणजे अगदी मसालेदार भेंडी। ही भेंडीची भाजी तुम्ही अगदी मिस्टरांना अगदी ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता। त्याचबरोबर मुलांची शाळा सुरू होणार आहे त्यांनाही तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता। आपल्यालाच कधी कधी भाज्या बाकीच्या करायला कंटाळा येतो, तो मसाला बनवून ठेवलेला असेल ना तर पटकन भाजी तुमची होईल, म्हणून तुम्हाला करायलाही वेळ लागणार नाही। तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे बघा 200 ग्राम अशी मी भेंडी घेतली, स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्याला सगळं अगदी कोरडी करायची म्हणजे पुसून घ्यायचं। आता कापताना काय करायचं, अशा पद्धतीने आपण याचे वरचा देठ काढून नंतर मी जरा थोडासा तिरपा कापते, कधी तुम्ही तुमच्या पद्धतीने कापलं तर काही हरकत नाही। अशा पद्धतीने सगळी कापून घ्यायची। आता कापताना असे होतं, भेंडी कधी कधी अगदी चिकट असतात बरोबर, आणि हा जो भेंडीचा जो देठ आहे ना तो काही टाकायचा गरज नाही, अगदी हलकासा तुम्हाला वाटलं तर अगदी शेप जसा मी कापला जरासा तसाच कापायचा आहे। मी काही फेकत नाही, त्याच्यामध्येच घालते। आणि कधी तुम्ही या चुरीला एखादा लिंबाची साल असेल ना तर ती जराशी फिरवायची किंवा जरासं तेल, म्हणजे ते चिकट अगदी त्या लागून भेंडी कापताना आपल्याला त्रास होत नाही। भेंडी सगळी कापून झाली त्या अगोदर मसाला बनवूया। एखादा पॅन घ्यायचा आणि याच्यामध्ये 2 चमचे असे शेंगदाणे घालायचे। जास्त प्रमाणात घालून तुम्ही मसाला बनवून ठेवला तरी हरकत नाही, शेंगदाणे भाजलेले असेल तरी चालेल। आता हे शेंगदाणे भाजले गेले तर बाजूला काढून बाकीचे जिन्नस घालूया। इथे 1 चमचा सगळं एकाच चमच्याने घालायचे। इथे बडीशेप घातली, जिरं घातले, धणे घातले आणि तीळ। आता हे हलकेसे अगोदर व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे। जसा भाजाल ना सुवास येऊ लागेल, जेव्हा हे भाजले गेले की त्या शेंगदाण्यांबरोबर त्याला एकत्र करायचं। आता बघा शेंगदाणे भाजलेले आणि तेही भाजलेले, अगदी 2 सेकंड करायचं आणि पटकन हा आपण मसाला काढायचा। यामध्येच तुम्ही कढीपत्ता सुद्धा तिथेच टाका आणि तोही भाजून घ्या, तर आणखी म्हणजे हा मसाला तुम्ही जर 15 दिवस जरी बाहेर ठेवला तरीही काही होत नाही। फक्त याच्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची वगैरे काही गरज नाही। आता त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालणार आहोत, पण बेसन अगोदरच भाजून घ्यायचं। आणि कधीही मसालेना कच्चे न घालता आपण अगोदर भाजून घ्या, म्हणजे त्याची चव जरा आणखीन छान लागते। आता हा मी बेसन अगदी छोटी वाटी घेतली होती, अगदी खमंग सुवास होऊ लागला तर बेसनही आपलं भाजलं गेले। हे जास्त प्रमाणात घ्यायचं आणि कधी तुम्हाला असं वाटतं भाजीवरती घालायचं तर घालू शकता। मी बऱ्याच वेळा असंच करते, बेसन अगोदरच थोडंसं भाजून ठेवते। बेसन भाजलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा बेसन भाजलं गेलं तर अगोदर आपण पॅन किंवा जी कढईच ना अगोदर स्वच्छ करायची, नाहीतर ते त्याच्यामध्ये करपू लागतं, म्हणजे आपला मग भांडी चांगली करपतात। म्हणून ही कधी लक्षात ठेवा, अगोदर काही करताना अगोदर पुसून वगैरे घ्यायचं। तेल घातलंय, तेल गरम झालं की भेंडी ना आपण ते परतून घ्यायची। भेंडी बरेच जण तेलात ना तळतात, तर तेलामध्ये तळल्यामुळे काय होतं, चालतं हरकत नाही, पण तेल जरा जास्त शोषलं जातं, तर मला काही ते आवडत नाही, म्हणून मी कधी अशा पद्धतीने करते। आता इथे तेल घातलं, चांगली परतायची आणि ह्याला चिकटपणा येऊ नये म्हणून त्यात कोकम घालायची 2-3 किंवा चिंचेचा एखादा छोटासा तुकडा असेल तर तो घालायचा, म्हणजे तुम्हाला पुढे भाजीमध्ये एखादी जर तुम्हाला घालायचं नसेल आंबटपणा तरी चालेल, हवं असं तर घालू शकता, पण नाही घातलं तरी चालतं, म्हणजे चिकटपणा वगैरे होत नाही भेंडीला। अशाच पद्धतीने माझी आई सुद्धा करवते तर मी पण तसंच करते। आता बघा भेंडी भाजता भाजता आपला तो पॅनही थोडासा लागू लागलाय, म्हणजे भेंडी त्याचबरोबर चांगली भाजली जाते आणि भाजी व भाजल्यामुळे चांगली बनते आणि लवकर शिजली जाते। भेंडी चांगली भाजली गेलेली, आता याला काढून बाजूला ठेवायची। आणि हा जो मसाला म्हणजे जे केलं होतं तेही भाजले गेले आणि बघा भेंडी छान भाजली गेली। आता सगळ्यात अगोदर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, आपण जे अगोदर मसाला केला होता तो घालायचा। यामध्ये थोडीशी आपण ना कोथिंबीर घालायची। जर तुम्ही कोथिंबीर घालून जर मसाला ठेवला तर तो खराब होऊ शकतो, का ती ओलसर अशी असते, म्हणून अगोदर कोथिंबीर वगैरे घालून मसाला ठेवायचा नाही। फक्त अशा पद्धतीने मसाला करून कढीपत्ता त्याच्यामध्ये भाजून घातला तर चालेल, आणि अशा पद्धतीने केल्यानंतर त्याला वाटून घ्यायचा। पण आता इथे आपण भाजीमध्ये पटकन टाकणार आहोत म्हणून त्यात कोथिंबीर घालायची। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने मसाला थोडासा केला तर जेमतेम तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा 2-3 दिवस तर राहतो। आता अगदी हलकंसं अगदी आपण अशा पद्धतीने वाटून घ्यायचं, अगदी पावडर केलेली नाही बघा, है ना। आता हे झालं मसाला। आता काय करूया, आता मसाला झाल्यानंतर आपल्याला पटकन भाजी बनवायला सुरुवात करायची। तोच पॅन ठेवायचा, आपण भेंडी भाजल्यामुळे काय करायचं, पॅन अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायचं, जिरं टाकायचं। जिरं टाकलं की त्याचबरोबर टाकायचे कढीपत्त्याची पानं, मी त्यात घातली नव्हती म्हणून इथे बारीक बारीक घालून घातली, म्हणजे ती कळत सुद्धा नाही की भेंडीच्या भाजीबरोबर खाली जाते। थोडासा हिंग टाकायचंय आणि हिंग टाकल्यानंतर त्याचबरोबर आपण टाकायचे इथे लसणाच्या पाकळ्या, चांगला ठेचून टाका किंवा तुम्ही कापूनही टाकू शकता।
तुम्ही मसाल्यामध्येही टाकू शकता, पण मसाल्यामध्ये मी त्यासाठी टाकत नाही की एखादा मसाला खराब होऊ शकतो, आणि तसा मसाला केला तर खराब कधीही होत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण चांगली लसणाच्या पाकळ्या छान असा परतून घ्यायच्या, अगदी थोड्याशा लालसरशा होऊ द्यायच्या, कच्चे राहता कामा नये लसणाची पाकळ्या. बघा थोडासा चांगला भाजला गेलाय की आता काय करायचं, ती जी भेंडी आहेत ना ती सगळी याच्यात घालायची. पूर्णपणे भेंडी घालून त्याला 1-2 मिनिटं त्याला परतायचं जरासं, कारण नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीची अगदी जे मसाले आहेत ते आपण घालणार आहोत. आता याच वेळी तुम्ही इथे थोडंसं मीठ घालू शकता, का इथे पाणी वगैरे सुटणार नाही, की आपण बेसनचा वापर करणार आहोत. इथे घालायची हळद घालायची, त्याचबरोबर इथे काश्मीरी लाल तिखट घातलंय, आणि जे नॉर्मल आपलं तिखट असतं ते घालायचे. त्याचबरोबर इथे आपण जो मसाला केला होता तो तुम्हाला जितका हवाय ना तितका घालायचा. ते मी 2-3 चमचे अगदी मोठेसे त्याच्यात घातला होता. मस्त चव येते ह्या मसाल्याने, अगदी छान लागतो. आता 2-3 चमचे घातले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं, थोडंसं परतून घ्यायचं अगोदर हलकंसं. आणि इथे मी किचन किंग मसाला टाकलाय. तुम्ही कोणताही पावभाजीचा मसालाही चालेल, किंवा तुमच्याकडे कोणताही गरम मसाला आहे तो घातला तर चालेल. लगेच टाकायचं आपण याच्यामध्ये बेसन जे भाजलेलं होतं ते टाकायचं. आणि आता काय करायचं, पूर्ण अगदी भाजी परतून घ्यायची, अगदी सुटसुटीत छान होते, खायला तर अगदी मस्त लागते, भाकरी चपातीवर अगदी उत्तम. आता त्याला थोडंसं झाकून ठेवायचं. याच वेळी तुम्हाला हवं असेल तर आमचूर तुम्ही घालू शकता, पण नाही घातलं तरी चालेल. मी तर काही घातलं नव्हतं, अशाच पद्धतीने केली होती, तरीही सुद्धा अगदी मस्त झाली होती. आता भेंडी शिजली की नाही त्या एखाद्या चमच्याने काढून चमच्याने दाबून बघायची. बघा मस्त शिजली आहे भाजी, अगदी मस्त झालेली आहे, अगदी झणझणीत म्हणाल तर हरकत नाही. त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि पटकन आपण ह्याला काढून टाकायची. अशा पद्धतीची भाजी करायला अगदी सोपी होते. जेव्हा आपण मसाला बनवून ठेवतो ना तर काही वेळ लागत नाही, आणि डब्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे. आता बघा ही आपली मसालेदार भाजी अगदी मस्त झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगायचं. मसाला भाजलेला असेल तर तुमची भाजी करायला वेळ लागणार नाही. बऱ्याचशा तुम्हाला मी टिप्स वगैरे सांगितलेल्या आहे, त्या फॉलो करायच्या आणि अशा पद्धतीने भाजी बनवायची. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. वेगवेगळे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ देते ते पाहायला विसरायचं नाहीये. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.